हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण 8वे त्रिकोणमिती या प्रकरणातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. प्रकरण 8वे त्रिकोणमिती. सो फ्रेंड्स, आपण या प्रकरणामध्ये त्रिकोणमितीची ओळख, त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्रिकोणमितीय गुणोत्तरातील संबंध, विशिष्ट कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे हे घटक अभ्यास करणार आहोत. सो फ्रेंड्स, आपण पहिल्यांदाच या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 9वी पासून त्रिकोणमितीची सुरुवात होते. सो हे प्रकरण आपल्यासाठी नवीन आहे. त्यामुळे आपल्याला त्रिकोणमितीमधील सर्व संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. त्रिकोणमितीची ओळख व्यवस्थित करून घ्यायची आहे, तरच हे प्रकरण आपल्याला इयत्ता 9वीमध्ये व्यवस्थित समजेल. हेच प्रकरण तुम्हाला इयत्ता 10वीमध्ये सुद्धा आहे. आणि जर पुढे तुम्ही गणित विषय 11वी-12वी घेतलात तरी हे प्रकरण 11वी-12वीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अगोदरच या प्रकरणामधील बेस आपल्याला पक्का करून घ्यायचा आहे. सो तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या आणि आपल्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ओके. त्रिकोणमितीची ओळख. त्रिकोणमितीची ओळख, इंट्रोडक्शन टू ट्रिगोनोमेट्री, यालाच इंग्लिशमध्ये ट्रिगोनोमेट्री असे म्हटलं जातं. तुम्हाला 2 चित्रे दिसत आहेत. या झाडाची उंची किती असेल आणि ती उंची कशी मोजायची? किंवा तुम्हाला यापेक्षा वेगळ्या उदाहरणं घेऊ शकता. एखादं तुमच्या कधीतरी मनात आलं असेल, उंच टॉवरची उंची किती असेल? तुम्हाला उंच टॉवर दिसत असतील, त्या उंच टॉवरची उंची किती असेल? उंच एखादं डोंगर असेल, त्या पहाडी असेल, त्याची उंची किती असेल? ओके, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतीलच. ओके. आता दुसरं चित्र दिसतं आहे या ठिकाणी. या ठिकाणी जहाज आहे आणि या ठिकाणी हा दीपस्तंभ आहे. ते जहाज किनाऱ्यापासून किती दूर असेल? हे जहाज या किनाऱ्यापासून किती दूर असेल? हे आपल्या अंतर कसं काढता येईल? ओके. हे सर्व अंतर, या झाडाची उंची काढणे, हे अंतर काढणे सहज शक्य आहे. तर कसं शक्य होते, कसं उंची काढतो किंवा कसं अंतर आपण काढू शकतो ते आता आपण बघूया. आपण जमिनीवरील अंतरे दोरीने चालत जाऊन मोजू शकतो. जर जमिनीवरील अंतर असेल तर आपण दोरीने, टेप असतो किंवा मीटरपट्टी असते, त्याने आपण ती सहज मोजू शकतो किंवा चालत जाऊन मोजू शकतो. परंतु समुद्रातील जहाजाचे दीपस्तंभापासूनचे अंतर कसे मोजता येईल? ते कसे मोजत असतील? झाडाची उंची कशी मोजायची? असे काही आपल्या मनात प्रश्न असतील. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लगेच मिळणार आहेत. वरील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील प्रश्न गणिताशी निगडीत आहेत. या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी गणित विषयाच्या त्रिकोणमिती या शाखेचा उपयोग होतो. त्रिकोणमिती या शाखेचा काय होतो? उपयोग होतो. त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी. त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्ये केला जातो. त्रिकोणमिती
त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिगोनोमेट्री हा शब्द 3 ग्रीक अक्षरांपासून तयार झाला आहे. ट्री म्हणजे ट्री म्हणजे 3, गुणा म्हणजे बाजू आणि मेट्रॉन म्हणजे मोजमाप, म्हणजे 3 बाजूचे आपण काय बोलतो मोजमाप. 3 बाजू आणि मोजमाप म्हणजे या 3 अक्षरांपासून हा ट्रिगोनोमेट्री हा शब्द तयार झालेला आहे. ओके, नेक्स्ट जरा आठवूया. आपण त्रिकोणाचा अभ्यास केला आहे. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय, समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांच्या आधारे त्रिकोणमिती विषयाची सुरुवात होते. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांच्या आधारे काय होते विषयांची सुरुवात होते. तर या ठिकाणी तुम्हाला एक काटकोन त्रिकोण काढून दिलेला आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी हा काटकोन आहे, म्हणजेच कोण बीचं माप किती आहे 90 आहे. कोण बी समोरील बाजू हा कर्ण आहे. बी 90 कोणासमोरची बाजू काय असतो कर्ण असतो, म्हणजे ए सी हा काय आहे कर्ण आहे. कोण ए समोरची बाजू, आता ए समोरची बाजू कोणती आहे हा कोण ए आणि कोण ए समोरची बाजू आहे बी सी. कोण सी समोरची बाजू आहे ए बी. कळते तुम्हाला? ओके, आता या त्रिकोणाच्या तुम्हाला कोणासमोरची बाजू कोणालगतची बाजू समजणे खूप महत्त्वाचं आहे. ओके, कोणासमोरची बाजू आपण पाहिलेला आहे. त्रिकोणाच्या संदर्भात पायथागोरसच्या प्रमेयाचे विधान. पायथागोरसचे प्रमेय आपल्याला सूत्र माहीतच आहे. आपण 6वी 7वी पासून या प्रमेयाचा अभ्यास केलेला आहे, की या प्रमेयाच्या आधारे आपण उदाहरणे सोडवलेली आहेत. सूत्र काय कर्ण वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे या ठिकाणी कर्ण कोणता ए सीचा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. एक बाजू ए बी दुसरी बाजू बी सी, म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग अधिक ए सी वर्ग. हे तुम्हाला कळलं असेलच. ओके, नेक्स्ट जर त्रिकोण समरूप असतील, समरूप हे 2 त्रिकोण समरूप हे 2 त्रिकोण समरूप, हे समरूपतेचं साईन आहे. ओके, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. आता 2 जर समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या बाजू कशा असतात प्रमाणात असतात. बघा बाजू प्रमाणात असतात, संगत बाजू कशा असतात प्रमाणात. ए बी छेद पी क्यू, ए बी छेद पी क्यू, बी सी छेद क्यू आर आणि ए सी छेद पी आर. दिसतं या ठिकाणी? ओके, बाजू कशा असतात प्रमाणात असतात. म्हणजे एखाद्या मोठ्या झाडाची उंची मोजायची असेल तर समरूप त्रिकोणांच्या गुणधर्माचा उपयोग करून ती कशी काढतात ते पाहूया. ही एक कृती आपल्याला करता येईल. हा प्रयोग दिवसा चांगले ऊन असेल तेव्हा करता येतो. शेजारील आकृती पहा. क्यू आर हे झाड आहे. हे क्यू आर ही झाडाची उंची आहे. क्यू आर ही झाडाची उंची आहे. त्याचे एक काठी आहे बाजूला, ही बाजूला एक काठी आहे. बी सी ही एका काठीची उंची आहे. समोर हे झाड आहे, त्याचबरोबर त्याच ठिकाणी एक बाजूला एक काठी उभी केलेली आहे. लहान काठी जमिनीत उभी राहून तिची उंची व तिच्या सावलीची लांबी मोजा. तर हे सहज करता येईल. लहान काठी आहे तिचा आपल्याला लांबी मोजता येईल. लहान काठीचा आपल्याला काय सहज लांबी मोजता येईल आणि तिची सावलीही मोजता येईल. काठीची लांबी मोजता येईल आणि तिच्या काठीची सावलीची लांबीसुद्धा मोजता येईल. म्हणजे बी सी ही काठी आहे आणि ए सी ही बी सीची काय आहे सावली. ह्या काठीची ही सावली आहे. झाडाच्या सावलीची लांबी मोजा. झाडाची उंची आपल्याला मोजता येत नसेल तर आपल्याला झाडाची सावली नक्कीच मोजता येईल. ही झाली झाडाची सावली. झाडाची सावली मोजा. सूर्याचे किरण समांतर असल्यामुळे, सूर्याचे किरण काय असतात समांतर असल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर तयार झालेला आहे, या ठिकाणी त्रिकोण ए बी सी तयार झालेला आहे. हे दोन्ही त्रिकोण पी क्यू आर व ए बी सी समकोन म्हणजेच समरूप त्रिकोण आहेत. आणि हे जाणून घ्या. आणि समकोन त्रिकोणाच्या बाजू कशा असतात प्रमाणात असतात. म्हणून क्यू आर छेद पी आर, बी सी छेद ए सी हे आपल्याला लिहिता येईल. हे 2 त्रिकोण समरूप आहेत आणि त्यावरून त्याच्या बाजू कशा असतात प्रमाणात असतात. आपल्याला क्यू आर उंची आहे आणि इकडे बी सी उंची आहे, काठीची उंची आहे.
पी आर या ठिकाणी झाडाची सावली आहे आणि ए सी ही या ठिकाणी काठीची सावली आहे. आपल्याला क्यू आर काढायचं असेल तर पी आर या बाजूला जाईल आणि गुणाकार होईल, हे असं समीकरण मिळते. ओके. त्यानंतर पी बी पी आर बी सी ए सी आपल्याला माहीत आहेत. या सर्व किमती समीकरणात घालून क्यू आरची किंमत म्हणजे झाडाची उंची आपल्याला सहज काढता येईल. त्यानंतर दुसरी कृती. वरील कृती तुम्ही स्वतः परिसरातील उंच झाडाची वरील कृती करून तुम्ही स्वतः परिसरातील उंच झाडांची उंची काढा. परिसरात झाड नसेल तर एखाद्या खांबाची उंची हे तुम्ही काढू शकता. या ठिकाणी हा खांब असेल, विजेचा खांब असेल, कुठला आणखी एखादा खांब असेल, त्याची तुम्ही उंची मोजू शकता आणि बाजूला एक काय करायची काठी उभी करू शकता. ओके. या प्रकारे तुम्ही सुद्धा ही कृती सहज करू शकता. आणि नंतर त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा टर्म्स रिलेटेड टू अ ट्रायंगल. ओके. त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी किती आहे 90 आहे. ए आणि सी हे लघुकोण आहेत. हा सी कोण आणि ए कोण हे दोन्ही काय लघुकोण आहेत, असं लक्षात ठेवा. कोण एच्या संदर्भात हा कोण ए आहे आणि कोची लगतची बाजू कोणती आहे ए बी, ही झाली लगतची भुजा किंवा लगतची बाजू. एची सम्मुख भुजा किंवा समोरील भुजा कोणती आहे बी सी. कळतंय. आपण कोण ए घेतलेला आहे. एच्या लगतची कोण ए बी आहे आणि समोरची कोण बी सी आहे. या ठिकाणी कोण सी या ठिकाणी आहे. ओके. सीची ही झाली लगतची बाजू म्हणजे कुठली बाजू बी सी. समोरील बाजू कोणती आहे, ही समोरची बाजू म्हणजे कोणती ए बी. कळतंय. सम्मुख भुजा आणि लगतची भुजा, दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सम्मुख भुजा आणि लगतची भुजा तुम्हाला कळले असेल. कोणताही जरी कोण काढला या ठिकाणी, म्हणजे हा पी क्यू आर आणि क्यू बरोबर 90 असेल आणि पीची सम्मुख भुजा कोणती येईल तर पीची सम्मुख भुजा क्यू आर येईल आणि पीची लगतची भुजा कुठली येईल पी क्यू येईल. कळलं या ठिकाणी. ओके. नेक्स्ट उदाहरणार्थ काटकोन त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी समोरील बाजू कोणती आहे बाजू क्यू आर. ओके. पी लगतची बाजू कोणती आहे पी क्यू बाजू पी क्यू. कळतंय. आता आर समोरची बाजू हा आर समोरची बाजू कोणती आहे पी क्यू. आर लगतची बाजू कुठली आहे क्यू आर किंवा आर क्यू लिहिला तरी हरकत नाही. मी आर क्यू लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. क्यू आर लिहिला तरी चालेल. कळलं या ठिकाणी. समोरील बाजू लगतची बाजू व्यवस्थित कळलं असेल. आत्ता आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. कोणकोणती त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत हे आपण प्रथम बघूया. त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण खालील उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया. खालील आकृत्या 8.9, 8.10, या आकृत्या 8.8 मधून वेगळ्या केलेल्या त्रिकोणांच्या आहेत. यावरती जे त्रिकोण आहेत हे एकत्र त्रिकोण घेतलेले आहे. त्रिकोण या ठिकाणी त्रिकोण कोणते आहे त्रिकोण पी क्यू बी हा त्रिकोण, ए सी बी म्हणजे हा त्रिकोण ए सी बी. कळलं. आणखी त्रिकोण पाहिजे असेल त्रिकोण ए एफ बी. हे त्रिकोण जर वेगवेगळे केले तर आपल्याला खालील प्रकारे दिसतील. ओके. या प्रकारे दोन त्रिकोण आपल्याला काढता येतील. त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण ए सी बीमध्ये. त्रिकोण पी क्यू बीमध्ये पी क्यू हा पी क्यू छेद पी बी, पी क्यू छेद पी बी, पी क्यू छेद पी बी. पी क्यू म्हणजेच कोणती आहे ही बी कोणासमोरील बाजू आहे. पी क्यू ही बी कोणासमोरील बाजू आहे आणि पी बी हा काय आहे कर्ण आहे. ओके. या ठिकाणी. ओके. नेक्स्ट इकडे ए सी बीमध्ये
AC छेद AB, AC छेद AB ही B कोणासमोरील बाजू आहे, AB हा कर्ण आहे. कळतं या ठिकाणी? ओके. आता याच गुणोत्तराला म्हणजे दोन्ही गुणोत्तरे समान आहेत, म्हणजेच PQ छेद PB, AC छेद AB बरोबर B कोणासमोरील बाजू छेद कर्ण आणि ह्या B कोणाचे साइन गुणोत्तर असे म्हणतात. थोडक्यात साइन B असे लिहितात. तर तुम्हाला लक्षात आलं असेल पहिलं गुणोत्तर कोणतं आलं, साइन गुणोत्तर. लक्षात ठेवा, हे सर्व कळत नसेल तर मी लिहितो या ठिकाणी. कोणतं गुणोत्तर बघितलं आपण, साइन गुणोत्तर. आणि हा बी कोणत्या कोणासंदर्भात आहे तो हा या ठिकाणी कोण घेतला जातो, साइन बी असं लिहिता येईल. तुम्हाला साइन ए घ्यायचं असेल तर साइन ए पण घेऊ शकता, साइन ए. ओके. हा बी हा कोण दर्शवतो. ओके. साइन हे गुणोत्तर आहे, साइन SINE, याचे शॉर्ट फॉर्म SIN लिहितात. पहिलं गुणोत्तर कोणतं आपण बघितलं, साइन गुणोत्तर. साइन गुणोत्तर म्हणजेच काय, कोणासमोरील बाजू छेद कर्ण. कोणतं सूत्र सापडलं, साइन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण. बी असेल तर कोण बी समोरील बाजू छेद कर्ण. या ठिकाणी कसं येईल, कोणासमोरील बाजू छेद कर्ण म्हणजे कुठला हा, या ठिकाणी कोणता घेतला, ए. कोण ए समोरील बाजू छेद कर्ण, हे झालं साइन गुणोत्तर. कोणासमोरील बाजू छेद कर्ण लक्षात ठेवायचं आहे, साइन गुणोत्तर. पहिलं गुणोत्तर आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं गुणोत्तर बघूया. डायरेक्ट मी गुणोत्तरावर येतोय. दुसरं गुणोत्तर आहे कोसाइन. दुसरं गुणोत्तर कोणतं आहे, कोसाइन. ओके. कोसाइनचं सूत्र आहे लगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू छेद कर्ण. साइनचं गुणोत्तर काय पाहिलं होतं आपण, समोरील बाजू छेद कर्ण. आणि कोसाइनचं गुणोत्तर आहे लगतची बाजू छेद कर्ण. कोसाइनचं गुणोत्तर काय, लगतची बाजू छेद कर्ण. आणि तिसरं गुणोत्तर आहे टॅन गुणोत्तर. आणि टॅन गुणोत्तर सूत्र आहे समोरची बाजू छेद लगतची बाजू. टॅन म्हणजेच कोणतं गुणोत्तर, टँजंट गुणोत्तर. पहिलं गुणोत्तर बघितलं आपण साइन गुणोत्तर, कोसाइन गुणोत्तर आणि टँजंट म्हणजे टॅन, म्हणजे साइन कॉस टॅन. ही 3 गुणोत्तरे आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते बा 3 गुणोत्तरे कोणती पाहिली, तर साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर, टॅन गुणोत्तर. कळलं या ठिकाणी? बघा, आम्ही पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. मी या ठिकाणी आकृती काढतो एक. ABC. आपण कोण ए संदर्भात 3 गुणोत्तरे काढूया. म्हणजे साइन ए, सूत्र काय, साइन ए कोणासमोरील बाजू छेद कर्ण. कोणासमोरील बाजू छेद कर्ण. कोणासमोर बाजू कुठली आहे, BC, म्हणजे या ठिकाणी BC येईल. ए कोणासमोर बाजू BC आणि कर्ण कोणता आहे, AC. साइन ए कळलं तुम्हाला? ओके. नंतर कॉस ए. सूत्र काय, कोणा लगतची बाजू छेद कर्ण. आता ए आपण कोण घेतलं आहे, लगतची बाजू कुठली येणार, AB, म्हणजे AB छेद कर्ण कोणता आहे, AC. कळतंय? आणि तिसरं कोणतं, टॅन ए बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. आता एच्या समोरची बाजू कोणती आहे, BC, आणि लगतची बाजू कोणती आहे, AB. लगतची बाजू त्याच शिरोबिंदूपासून सुरुवात होते बा. लगतची बाजू त्याच शिरोबिंदूपासून सुरू होते आणि समोरची बाजूमध्ये हा शिरोबिंदू नसतो. आता ए कोणासमोरची बाजू असेल तर त्यामध्ये ए नसेल, म्हणजे काय उरलं, BC उरेल. जरी आपण आकृती नाही काढली तरी ते कळलं पाहिजे. हे झालं टॅन ए. तुम्ही साइन C सुद्धा काढू शकता, साइन कॉस C सुद्धा काढू शकता, टॅन C सुद्धा तुम्हाला काढता येईल. ही 3 गुणोत्तरे यावर्षी आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे या 3 गुणोत्तराचा अभ्यास इयत्ता 9वीमध्ये करणार आहोत. आणखी 3 गुणोत्तरे आहेत ते आपण इयत्ता 10वीमध्ये बघणार आहोत. यावर्षी 9वीमध्ये कोणती गुणोत्तरे बघणार आहोत, साइन, कॉस, टॅन आणि
आणखी 3 गुणोत्तरे आहेत, कॉट, सेक, कोसेक. कॉस, सेक, कोसेक ही आणखी 3 गुणोत्तरे आहेत. म्हणजे त्रिकोणमितीची एकूण 6 गुणोत्तरे आहेत. त्यातली 3 गुणोत्तरे इयत्ता 9वीमध्ये आणि 10वीमध्ये एकूण 6, म्हणजे 9वीमधली 3 आणि 10वीमध्ये एक्स्ट्रा 3 बघणार आहोत. असे एकूण 6 गुणोत्तर आपण 10वीमध्ये अभ्यास करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 8.1 सोडवणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही सराव संच 8.1 सोडवू शकता. थँक्यू.